मी उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला डोसा रेसिपी दाखवणार आहे. तर 3 फुलपत्र तांदूळ घेतले आहे. त्याच फुलपत्राने 1 फुलपत्र उडीद डाळ, एक चमचा मेथी दाणा टाकला आहे. आता हे तांदूळ डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्याने आणि 9 तास रात्रभर भिजत ठेवणार आहे. सकाळी वाटण करणार. मी रात्री तांदूळ भिजत घातले होते, 9 तास भिजले आहेत. सकाळी वाटायला घेतले आहे. त्यामध्ये कांदा थोडासा घालायचा म्हणजे डोसा असा क्रिस्पी होतो. हे मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे. आता छान वाटून झाले आहे. हे बघा, बारीक वाटा शक्यतो. आणि तांदूळ हा घरातलाच मी घेतलेला आहे. तो माझ्याकडे होता कोळम, पण जर तुम्हाला नको असेल तर साधा तांदूळ वापरला तरी चालेल. हे पीठ वाटून झालं आहे. आता हे सकाळचे मी वाटते वेळी 7 वाजले होते, तर ह्याला कमीत कमी 8 ते 10 तास भिजावं लागते. तर मी हे संध्याकाळी डोसे बनवणार आहे. आता ह्याला झाकून ठेवणार आहे, का तर आंबूसपणा येण्यासाठी. आणि संध्याकाळी मी डोसे करणार आहे. हे झाकून ठेवणार. मी बटाटा भाजी दाखवणार आहे. तर बटाटा स्वच्छ धुवून घ्या. सध्या पावसाचा दिवस आहे, तर त्याला खूप माती असते. बटाटा कुकरमध्ये टाकून घ्या. मीठ टाका थोडंसं. शिजताना मीठ टाकलं ना बटाट्यामध्ये, खूप छान चव येते. झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्या. बटाटा भाजीसाठी साहित्य: कांदा चिरून घेतला आहे, बटाटा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, मिरची घेतली आहे जरा जास्त, कारण का बटाटा भाजी तिखटच छान लागते. पुदिना घेतला आहे, लसूण आलं घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे, जिरं मोहरी घेतला आहे, हिंग घेतला आहे. बटाटा भाजीमध्ये छान दिसतो वाटाणा म्हणून मी थोडासा घेतलेला आहे. हे सर्व साहित्य बटाटा भाजीसाठी आहे. मिक्सर भांड्यामध्ये कोथिंबीर, पुदिना घेतला आहे, आलं लसूण घेतलं आहे, मिरची घेतली आहे. ही पेस्ट करून घेणार आहे. तेल गरम झालं आहे. फोडणी टाकून घ्या. जिरे टाकून घ्या. कांदा टाकून घ्या. थोडा कांदा परतून घ्या. थोडासा हिंग टाकून घ्या. वाटाणा टाकून घ्या. वाटाणा चांगला परतून घ्या. कांदा छान परतून झाला आहे. हळद आणि मीठ टाकून घ्या. त्यामध्ये ही पेस्ट करून घेतलेली आहे. आलं लसूण मिरची कोथिंबीर हे चांगलं परतून घ्या छानपैकी. हे छान परतून झालं आहे, छान भाजलेलं आहे. तर बटाटा टाकून घ्या. एक जीव करून घ्या परतून. भाजी छान झालेली आहे. आता मस्त दिसते. चटणीसाठी साहित्य: माझ्याकडे ओलं खोबरं आहे, ते घेतलं आहे, फुटाणा डाळ घेतली आहे, शेंगदाणा कूट आहे, मिरची घेतली आहे, कढीपत्ता, आलं लसूण, पुदिन्याची पानं घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे, मोहरी, जिरे घेतले आहेत.
हे सर्व साहित्य आहे चटणीसाठी. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलं आहे, फुटाणे डाळ घेतली आहे, शेंगदाणा कूट टाकले आहे, कोथिंबीर पुदिन्याची पानं टाकली आहेत, हिरवी मिरची टाकली आहे, आलं लसूण टाकलं आहे. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घेतलं आहे. ह्याची पेस्ट करणार आहे. आता चटणी वाटण छान झाले आहे. इथे गरम झालं आहे. मोहरी टाकून घ्या, जिरी टाकून घ्या, हिंग टाकून घ्या, कढीपत्ता. फोडणी छान तयार झाली आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाका, वाटणमध्ये मीठ टाका, फोडणीचा तडका छानपैकी द्या. झाली चटणी तयार. पीठ छान फुगले आहे. हे बघा. अंदाजे मीठ टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या छानपैकी. हे छान हलवून घेते. छान मिक्स झालेलं आहे पीठ. तवा छान तापला आहे. कांद्याला तेल लावलं आहे, कारण डोसा तव्याला चिटकत नाही म्हणून. डोसा टाकून घेऊया. छान पसरवा गोल. वरून तूप टाका. तुपाने छान चव येते डोस्याला, तो क्रिस्पी होतो. छान भाजून झाला आहे. आता परतून घेऊ. छान कलर आला आहे. आपली डिश तयार झाली आहे, प्लेन क्रिस्पी डोसा. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी नवीन चॅनल सुरू केले आहे, मला सपोर्ट करा.